रामकृष्ण हरी. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 दिवस 2 अध्याय 2. आजचे माझे चिंतन पुष्प ओळी क्रमांक 150. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात मुकू देखावा, मग सहजे सोको आगवा, हारेल तुझा. अर्थ, जेव्हा शरीरातील इंद्रिय आणि आपले मन एकाग्र होऊन ईश्वर प्राप्तीसाठी लीन होतात, तेव्हा आपल्यात कोणताही विकार शिल्लक राहत नाही. म्हणजे तेथे कोणतेही भेदभाव रूपी विकार राहत नाही. त्यांचे चिंतन. ज्ञानेश्वर महाराज या ओळीमध्ये आपले इंद्रिय आणि मन जेव्हा दोन्ही एकाग्र होऊन ईश्वर प्राप्तीसाठी ज्यावेळेस विलीन होतात, तेव्हा साधकाला त्यांच्या अंगी कोणताही विकार किंवा भेदभावाची भावना उरत नाही असे सांगतात. जेव्हा आपले इंद्रिय आणि मन एकाग्र होणे याचा अर्थ आपल्या ज्ञानेंद्रिय, डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ आणि मन, विचार, भावना यांचा पूर्णपणे ताबा येणे आणि ते सर्व एकाच ठिकाणी म्हणजेच ईश्वरचरणी केंद्रित करणे, ईश्वरचरणी लीन होणे. जेव्हा इंद्रिय आणि मन एकाग्र होऊन परमात्माच्या चिंतनामध्ये किंवा भक्तीमध्ये पूर्णपणे तल्लीन होतात, तेव्हा साधकाला स्वतःचा आणि जगाचा विसर पडतो. जेव्हा साधक ईश्वरचरणी लीन होतो, तेव्हा मनातील वाईट विचार, इच्छा, लोभ, क्रोध इतर सर्व विकार नष्ट होतात. कारण त्यांचे मन पूर्णपणे शांत आणि स्थिर झालेले असते. जेव्हा मन आणि इंद्रिय एकाग्र होऊन ईश्वरचरणी विलीन होतात, तेव्हा साधकाला कोणत्याही प्रकारचा भेद दिसत नाही. तो सर्वांना समान दृष्टीने पाहतो. साधकाचे मन आणि इंद्रिय परमात्म्यात विलीन होतात, तेव्हा त्यांच्यातील सर्व भेद नष्ट होऊन ते एक रूपी होतात. यांचा भावार्थ, या ओवीचा भावार्थ असा आहे की ईश्वर प्राप्तीसाठी इंद्रिय आणि मनावर नियंत्रण मिळवणे, त्यांना एकाग्र करणे आणि परमात्म्यात लीन करणे आवश्यक आहे. जेव्हा साधक हे साध्य करतो, तेव्हा त्याला शांती, आनंद आणि मोक्ष मुक्ती मिळतो. क्षमा करा, मी अज्ञानी आहे.